गुड इव्हनिंग फ्रेंड्स. एमपीएससीची नवीन जाहिरात आलेली मित्रांनो 2025 मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जागा आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहे, कॅटेगरी वाईज किती जागा आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, फीस किती असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे, एज क्रायटेरिया काय पाहिजे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ही परीक्षा असते मित्रांनो. तर आता ही पूर्व परीक्षेचं अंतर्गत हे आलेले मित्रांनो, ही जागा आहेत बघा. एकूण टोटल 427 जागा आहे मित्रांनो. तर बघा कोणत्या कोणत्या पदासाठी आहे बघा. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व औषध निरीक्षक आणि अधीक्षक, ह्या चार पदासाठी ही जाहिरात आलेली मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता ही एमपीएससी अंतर्गत असते, नॉन गेजेटेड पोस्ट आहे मित्रांनो ही. तर बघा इथं महाराष्ट्र गट ब, अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. तर बघू शकता तुम्ही इथं नॉन गॅझेटेड पोस्ट आहे मित्रांनो. बघू शकता इथं महाराष्ट्र गट ब, अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. बघा एक्झाम कधी असणार आहे, 9 नोव्हेंबर 2025 ला एक्झाम असणार आहे मित्रांनो. 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल बघा. 37 केंद्र असतात, त्या ठिकाणी तुमची एक्झाम होती बघा मित्रांनो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असतो मित्रांनो. तर बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब ह्या पदासाठी किती जागा आहे बघू शकता आपण इथं. 3 जागा आहे एकूण. आणि इथं बघा राज्य कर निरीक्षक गट ब पदासाठी बघा एकूण 779 जागा आहे मित्रांनो. तब्बल भरपूर जागा आहे. बघू शकता तुम्ही इथं कॅटेगरी वाईज किती जागा आहे तुम्हाला. बघा, आणि फॉर्म भरण्याची स्टार्टिंग झालेलं बघा 1 ऑगस्ट 2025 पासून. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय बघा, 21 ऑगस्ट 2025. बघा इथं वेतन श्रेणी 44,900 ते 1,42,400. भारतीय नागरिकता तो पाहिजे. शैक्षणिक अर्हता बघा, पदवी पाहिजे, एनी ग्रॅज्युएट. बघू शकता तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षकसाठी एनी ग्रॅज्युएट पाहिजे मित्रांनो. आता पुढचं पद बघा, अधीक्षक पदासाठी बघा. एकूण 36 जागा आहे. फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट 1 ऑगस्ट, तर शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025. याची क्रायटेरिया बघा, 18 ते 38 वर्षापर्यंत. अधीक्षक पदासाठी बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे कमीत कमी, नाहीतर मग सेकंड क्लास डिग्री पाहिजे तुमची. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला हे फॉर्म भरता येईल. जर तुम्हाला ग्रॅज्युएशनला जर सेकंड क्लासमध्ये जर नसेल तुम्ही पास आउट, तर तुम्हाला कमीत कमी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. फीस बघू शकता मित्रांनो, ओपनवाल्यासाठी 719 आहे आणि इतर मागासवर्गासाठी 449. इथं बघू शकता मी औषध निरीक्षक पदासाठी बघा, टोटल 109 जागा आहे. इथं कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघू शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघा 31 ऑगस्ट 2025 आहे. बघा सॅलरी किती असणार आहे, 41,800 ते 1,32,300. एज्युकेशन क्रायटेरिया काय बघा, डिग्री इन फार्मसी, फार्मसीमध्ये तुमची डिग्री पाहिजे मित्रांनो. मेडिकल विथ स्पेशलायझेशन इन द क्लिनिकल
फार्मास्युटिकल, नाहीतर मायक्रोबायोलॉजी पाहिजे तुम्हाला. ज्यांचं फार्मसीमध्ये फार्मसीमध्ये डिग्री झालेली असेल अशाच कॅन्डिडेटला हे फॉर्म भरता येईल मित्रांनो. इथे बघू शकतो मग तुम्हाला फॉर्म भरताना कोणते कोणते डॉक्युमेंट ऍड करायचे बघा. फी बघा, फीस किती आहे. ओपन वर्गासाठी 394 आणि इतर मागासवर्गासाठी 294. अशा प्रकारे हे जाहिरात मित्रांनो, एकूण जागा आहे 427. बघा, ST आणि असिस्टंट ह्या पदासाठी पण फीस तेच सेम असणार मित्रांनो. सेम म्हणजे तुम्हाला दाखवतो, परत एकदा बघून घ्या तुम्ही. फीस बघा, ओपन वाल्यासाठी 394 आहे आणि इतर मागासवर्गासाठी 294. अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो. तर ST या पदासाठी भरपूर जागा आहे. 279 जागा आहे मित्रांनो तब्बल. तर तुम्ही जर MPSC ग्रुप बी पदासाठी अभ्यास करत असाल तर अभ्यासाला लागा, कारण की लवकरच नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार आहे मित्रांनो प्रीची. ST साठी जागा पण भरपूर आहे. चांगला अभ्यास करा. प्रॅक्टिस जेवढे क्वेश्चन पेपर जेवढे प्रॅक्टिस होईल तेवढे बेनिफिट होईल, जेणेकरून तुमचे एक्झामच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही किंवा अडचणी येणार नाही. तुमचे क्वेश्चन मिस्टेक होणार नाही किंवा तुम्ही कन्फ्यूज नसणार. अशी प्रॅक्टिस करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.